ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मधुभाऊंना कोणीतरी चाकूने वार केला हे अद्वैत सगळ्यांना बाहेर येऊन सांगतो. तेव्हा सगळेजण आतमध्ये पळत जातात आणि गडबडीने मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मधुभाऊंची ही अवस्था बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली तर खूप रडत असते. मधुभाऊंचं ऑपरेशन चालू असतं. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असतात. तेव्हा सगळ्यांच्या नजरा ऑपरेशन थिएटरवरच लागलेल्या असतात की आता काय होईल काय होईल. सायलीला राहवत नाही म्हणून ती हॉस्पिटलमधल्या मंदिरात जाते आणि देवबाप्पासमोर हात जोडून विनंती करू लागते. तर इकडे सायलीच्या प्रार्थनेला बळ येतं आणि मधुभाऊंना शुद्ध येते. तेवढ्यात एक नर्स येऊन सांगते की सायली कोण आहे. पेशंटला शुद्ध आलेली आहे आणि पेशंट सारखं सायली सायली असं नाव घेत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली त्यांची मुलगी आहे, मी बोलवून आणतो तिला. आणि म्हणतो की डॅड तुम्ही सायलीला बोलवून आणाल का, ती मंदिरात आहे, मी तोपर्यंत मधुभाऊंना भेटतो. जेव्हा अर्जुन मधुभाऊंना आतमध्ये भेटायला येतो तेव्हा मधुभाऊ अर्जुनला बोलतात की जावई बापू सायलीचे आईवडील जिवंत आहेत. मधुभाऊंनी असं सांगितल्यानंतर अर्जुनला खूप आनंद होतो.